नमस्कार मैत्रिणींनो. तर तुमच्याकडे कुकर किती आहेत? तर माझ्याकडे हा 7 लिटरचा कुकर होता आधीचा, आणि हे 3 मी ऑनलाईन मागवलेले. आणि इतकं बरं पडतं ना ह्या कुकरमध्ये. भाज्या वगैरे बनवणं पण मी कुकरमध्येच करते. म्हणजे माझा जुना कुकर आहे, त्याच्यात वरण भात लावते. आणि हा 2 लिटरचा एक कुकर आहे, एक 5 लिटरचा आहे, एक 3 लिटरचा आहे. तर ह्या 2 लिटरच्या कुकरमध्ये मी माझ्या मुलासाठी ना सकाळी टिफिनला खिचडी बनवलेली. तर थोडीशीच बनवायची होती, मग 2 लिटरच्या कुकरमध्ये बनवली. त्यानंतर मग ह्या 3 लिटरच्या कुकरमध्ये ना मी कसं भाज्या वगैरे बनवते. 2 लिटरच्या कुकरमध्ये पण भाज्या बनवते, थोडीशीच बनवायची असेल एक टाईम. तर ह्या 3 लिटरच्या कुकरमध्ये मी भाज्या बनवते. अर्धा किलो कोबीची भाजी मिस्टरांच्या टिफिनसाठी ती मी बनवली. आणि कसं आहे माहिती आहे, ह्या कुकरमध्ये आहे ना, एकदा लावून दिलं ना की एका शिट्टीमध्ये 2 शिट्टीमध्ये भाजी होऊन जाते. हलवत बसायला लागत नाही. कढईत करणार तर कसं आपल्याला हलवत बसायला लागतं. आणि 5 लिटरचा कुकर आहे स्टीलचा मागवलेला, त्याचा अजून यूज केलेला नाही. आणि हे ना प्रेस्टिजचे कुकर मला ना अगदी स्वस्तात मिळाले, त्यामुळे मी हे ऑनलाईन मागवलेले. आणि खूप बरं पडतं, खूप फायदा होतो मला. पटकन सकाळी घाई गडबड असते ना, तेव्हा ह्या कुकरचा खूप उपयोग होतो. घाई गडबडीमध्ये पटकन भाज्या 5 मिनटामध्येच भाजी होऊन जाते. 1-2 शिट्ट्यामध्ये ही भाज्या, सुक्या भाज्या होऊन जातात. आणि आजकाल ना मी सर्व कुकरमध्येच बनवते. म्हणजे पातेल्यामध्ये आहे ना किंवा कढईमध्ये जेवण बनवणं खूप कमी झालेलं आहे. सर्व कुकरमध्ये जेवण बनवते आणि टेस्टी पण होतात भाज्या.